पोचलो बाबा एकदाच. बघितलं का कोणाचा बंगला आहे? आढळराव माजी खासदार. जायचं का? चला जाऊ. साहेब आहेत का? मुंबईतून आलो. शिंदे साहेबांनी पाठवलंय. जाऊ ना? जय ऑटोमॅटिक गेटर आहे. जेव्हा पोचलो. बंगला बघितला का? बंगला भारीच आहे रे. हा नमस्कार. नमस्कार. आम्ही जय विरू लोकसभा मतदारसंघाच्या शोधात निघालोय आम्ही. म्हटलं आज आम्ही इथं जात होतो आणि बंगला दिसला तुमचा. म्हटलं आधी जरा भेट वगैरे घेऊन जावी तुमची. मी तुम्ही मतदारसंघाच्या शोधात आहे. इथं लोक खासदाराच्या शोधात आहेत. बघा ही आमची गाडी. हो ही गाडी का तुमची? याच्यातून मी बसायचं. असं करा आता उन्हाचा वेळ आहे. आपण माझ्या गाडीत बसूया आणि जरा फेरफटका मारू माझ्या गावामध्ये. या चला या. कोण येते का? आठवण हा ठीक आहे ना. न यायला काय झालं? काही दिवस 17 वर्ष काढली त्यांच्या बरोबर. त्यामुळे आठवणींना स्वाभाविक आहे. ठाकरे कुटुंब आणि तुमचं तसं चांगले संबंध. तुमचं कसं? माझा त्यांचा फारसा परिचय नव्हता. मी जेव्हा शिवसेनेत आलो त्याच्यानंतर ते दुसऱ्याच वर्षी ते पक्ष सोडून नवीन पक्षाची स्थापना. पण आता ते दिल्लीला भेटी वगैरे घेऊन आले. आता एक तरी ठाकरे तुमच्या सोबत आहेत. नाही बट ठाकरेंची शिवसेना पूर्वी होतीच की. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेतच आम्ही आहोत. प्रश्न असा की ते आल्यानंतर थोडी बळकट येईल महायुतीला. आणि जे आमचं मिशन 45 होतं ते मिशन 48 होईल आता. तुमचे आमदारच म्हणतात की राजसाहेब बाळासाहेबांचे खरे वारसदार. तुम्हाला तसंच वाटतं का? ओव्हरऑल हा म्हणजे पॉलिटिकली जे स्टाईल बोलण्याची ढब वगैरे जे बघितलं तर तेच वाटतं अगदी. हो. आणि आता शेतीचा वगैरे विषय समोर शिंदे साहेब पण मस्त शेती करतात. हो. कधी इन्व्हिटेशन दिलं का इकडचं? ते आले की 2 वेळा आले. हो 2 वेळा आले इथं. दिल्ली की महाराष्ट्र काय वाटतं? दिल्ली अर्थात. का दिल्ली का? 15 वर्ष दिल्लीमध्ये काढली. ते जे ब्रॉड पॉलिटिक्स आहेत म्हणजे सीमित नाही तर त्याला देश परदेश इंटरनॅशनल पॉलिटिक्स वगैरे सगळ्यात रिस्ट्रिक्शन नसतात. पवार साहेब एकदा म्हणाले होते की महाराष्ट्र हातात ठेवायचं असेल तर दिल्ली मुठीत पाहिजे. हो तसंच आहे का ते? अगदी तसंच आहे. पण समजा महाराष्ट्रात मंत्रिपद मिळत असेल खासदारकी की महाराष्ट्रातलं मंत्रिपद? माझ्या दृष्टीनं कुठल्याही परिस्थितीत काही असलं तरी मला दिल्लीच आवडेल. हो. अच्छा. मैदान राजकारणाचं असो किंवा क्रिकेटचं असो, आढळरावांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण कम्प्लीट होत नाही. तसंच आता आम्ही आहोत त्यांच्याच मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या मतदारसंघातलं हे क्रिकेटचं मैदान. तर काय वाटतंय आढळरावजी, आज यंदाच्या निवडणुकीचं मैदान माराल का तुम्ही? खरं म्हणजे मुळात मी राजकारणात आलो हे फटकेबाजी करायलाच आलेलो आहे. गेले 15 वर्ष खासदार असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी माझा वेगळा ठसा उमटवला आहे. राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नाही. माझ्या घरात कोणी एकही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही. कसलाही इतिहास नसताना थेट लोकसभेची निवडणूक लढलो आणि जिंकलो, ते सुद्धा बलाढ्य शक्तीनं हारून. त्यामुळं संघर्ष लढाई ही माझ्या रक्तातच आहे. आम्हाला इतिहासातला वारसा आहे हा लढाईचा आणि संघर्षाचा. त्यामुळं लोकसभेची निवडणूक ही माझ्या दृष्टीनं महत्वाची आहेच, प्रतिष्ठेची आहेच, पण ह्या वेळेला पूर्ण आत्मविश्वासाने जिंकायची आहे हा माझा निर्धार आहे. कुठल्या चिन्हावर निवडायची, कुठल्या चिन्हावरून लढवायची निवड? मी आज तरी महायुतीचा उमेदवार आहे. महायुतीचा उमेदवार असलात तरी चिन्हाचं जे कन्फ्युजन आहे हे बघा. पण तुम्ही चिन्ह अगदी 15 दिवसामध्ये सुद्धा चिन्ह पॉप्युलर होतं, लोकांपर्यंत पोहोचतं, घरोघरी पोहोचतं. ग्रामीण भागामध्ये सुद्धा मतदान करताना लोकांना कळतं की आपल्याला पुन्हा व्यक्तीला मतदान करायचंय. आता राहिला प्रश्न तुमचा, तर महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या
शिंदे साहेबांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे. अजितदादांचा सुद्धा इथं नॅचरल क्लेम आहे, कारण इथं त्याचे 4 आमदार आहे, आमचा एकही नाही. म्हणजे भविष्यामध्ये उद्या परवा जो काही निर्णय होईल आणि हा निर्णय जर राष्ट्रवादीच्या बाजूने गेला तर आमची काही हरकत नाही. तसं अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांचं आमचं बोलणं झालेलं आहे. ही जागा जर त्यांना गेली तर त्यांना मीच उमेदवार पाहिजे. जागा कुणालाही गेली तरी उमेदवार तुम्हीच, म्हणजे तुमचं फिक्स झालं. 90% ही जागा राष्ट्रवादीला जाणार आणि त्यांच्या चिन्हावर मी लढणार. अच्छा, म्हणजे एकतर बाण मारणार किंवा काटा टोचणार. अगदी. त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला आवर्जून सांगतो, ह्याच्यामध्ये काही लोकांनी आतापासूनच माझ्या विरोधकांनी जे माझ्यावर खूप प्रेम करतात की प्रचार चालू केलाय, पक्ष बदलू. जी लोक माझ्यावर टीका करतात त्यांनीच माझ्यापेक्षा जास्त पक्ष बदललेत, त्यांनीच माझ्यापेक्षा जास्त विचार बदललेत, त्यांनी त्यांच्या विचाराशी प्रतारणा केलेली आहे. राहिला प्रश्न माझा, ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, बरोबर, अजितदादांनी मान्य केलेलं आहे आणि दोघांच्या याच्यामध्ये ठरलंय की मी आमचा उमेदवार महायुतीला देतोय. मी महायुतीमध्येच आहे. मी काय महायुतीत सोडून महाविकास आघाडीकडे गेलो आणि तिथं त्यांचं चिन्ह घेतलं असं नाही. ही गरज आहे ह्या मतदारसंघाची. म्हणजे शिंदे साहेबांकडून क्लिअरन्स आलेला आहे. अगदी. म्हणजे आता काही इश्यूच नाहीये. इश्यूच नाही. म्हणजे फक्त पक्षप्रवेश नाही, फक्त तिकिटावरती फक्त उमेदवार इकडचा तिकडे, पक्षप्रवेश नाही, काही नाही. हे आगे फर्स्ट टाइम कॅमेऱ्यावरती क्लिअर होत आहे कदाचित. हो, फर्स्ट टाइम कॅमेऱ्यावरती क्लिअर होत आहे. तर मला सांगा, आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत, आता तुमचे तर ते एकेकाळचे सहकारी राहिलेले आहेत, जसं मी मागाशी म्हटलं, तर मग त्यांच्याविषयी एवढा राग काय मनात? म्हणजे काय? अजिबात राग नाही, उलट लोभच आहे त्यांच्याविषयी माझ्या मनात. राग असण्याचं काय कारण काय? मारले तुम्ही. खूप टोमणे मारले. टोमणे मारले म्हणजे वस्तुस्थिती मांडली मी. मला बाकीच्या लोकांसारखं टोमणे मारायला आवडत नाही, तर वस्तुस्थिती मांडत. जयवीरू सारखे आहेत का तुम्ही? असे एवढे संबंध कधी जळून आले नाही आमचे, कधीच नाही. आम्ही ज्यावेळेस आलो मंचरवरून असं, तर आम्हाला म्हणजे शिरूर म्हणले की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बैलगाडा शर्यत. ज्या बैलगाडा शर्यतीसाठी तुम्ही एवढा म्हणजे काय म्हणतात ते, तुम्ही ज्यावेळेस खासदार होता तेव्हा तुम्ही स्वतः गुन्हे स्वतःच्या अंगावर घेतले, सगळं हे झालं. आणि आता ज्यावेळेस शर्यतींना परवानगी मिळाली, कुठेतरी असा श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न झाला, असं तुम्हाला वाटत नाही? क्रेडिट घेतलं गेलं किंवा दिलं गेलं त्यांना? आता घेणं आणि देणं ह्याच्यात खूप फरक आहे श्रेयाच्या बाबतीचा. मतदारसंघातल्या जनतेला विचारलं तर 90% लोक म्हणतात, त्यांना माहिती आहे की बैलगाडा शर्यतीसाठी कुणी कुणाचं उभं आयुष्य मी घालवलंय. आता साहेब तुम्ही इतकं सगळं केलं, तर गेली निवडणूक जर आपण पाहिली तर पराभव झाला, तर काय वाटतं काय कारण होते त्यावेळेला? की अमोल कोल्हे ही गुगली होती का शरद पवारांची? आता त्यांचं काय होतं, शरद पवारांनी काय डाव केला, काय केलं त्याला मी पण डाव केलाय मान्य करता, मी त्या खोलात जाणार नाही. माझ्या दृष्टीनं त्यावेळेला ऐन भरात असलेली मालिका. एक्झॅक्टली. आता मगाशी आम्ही बाहेर लोकांशी चर्चा करत होतो, लोक पण तेच म्हणाले की मालिकेमुळे अमोल कोल्हेंना इकडे विक्ट्री मिळाली. पण ते खरं आहे का? तुम्हाला तसंच वाटतं का? तीच ना, ती ऐन भरात असलेली मालिका. त्यामुळं आणि त्या मालिकेमध्ये जसं उमेदवाराला सूट होईल त्याप्रमाणे मालिकेचा इतिहास बदलत गेले, त्याप्रमाणे मालिकेला मोडत गेले, त्याप्रमाणे मालिकेतले प्रसंग ते टाकण्यात आले. ओके. ज्या गावात तुमचा दौरा आहे प्रचाराचा, त्या दिवशी त्या गावाची पार्श्वभूमी दाखवायची आणि मतं मिळवायची, अशा प्रकारचे प्रकार झालेले आहेत. तुम्ही एका फिल्म मेकर सारखं सगळं ऑब्झर्व केलं दिसतं. अगदी. हे त्यांचं डिरेक्टर तर आहे ना, बघ ना, एवढं पाहिलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, पराभव झाला. माझ्या दृष्टीनं एक मला शिकवण होती. 4 वर्ष मला हे ज्या काय पायाभूत सुविधा त्या उभे करण्यामध्ये संधी मिळाली. लोकांची कामं लोकांपर्यंत घरोघरी जाता आलं, ही सगळी कामं करता आली. सभेसाठी कोण कोण आहे दिल्लीतून? त्याचा विचार अजून केला नाही. आमचं इलेक्शन तुमची इच्छा का की कोण आलं पाहिजे दिल्लीतून? शहासाहेब असतील? काही नाही, कोणी यावं. ते राज्य पातळीवरचे नेते, मुख्यमंत्री, अजितदादा, वळसे पाटील हे ठरवतील. मला एक सांगा, आता जर आपले म्हणजे पुन्हा खासदार की तुम्ही मारलीत, म्हणजे खासदार झालात तुम्ही, तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं पुढचं व्हिजन काय असेल खासदार झाल्यानंतर? दुर्दैवानं माझा पराभव झाल्यानंतर माझे जे ड्रीम प्रोजेक्ट आहेत ते त्याच जागेवर अजूनही तसेच आहेत. उदाहरणार्थ पुणे नाशिक रेल्वे. ह्या रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भामध्ये मी गेले 15 वर्ष पाठपुरावा करतोय. मुळात खेड चाकणची ट्रॅफिक त्याच्यामध्ये
यात किंचितही बदल झालेला नाही. अच्छा, आता मला ही कामं पूर्ण करायची आहेत. Got it. ट्रॅफिक, पुणे नाशिक रेल्वे, ह्या भागातले पाण्याचे प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझ्या ठिकाणी आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं औद्योगिकरण आणि कंपन्या माझ्या मतदारसंघात. यावेत. ओके. तिथं काम करणारे माझे स्थानिक कामगार. ते करायलाच तुम्ही जिंकलात तर, आणि आमच्या तुम्हाला शुभेच्छा देत. पण आता क्लोज करताना एक हलका फुलका प्रश्न घेतो. समजा शिरूर मधून 3 नावं घेतोय, त्यांच्यापैकी एकाने कोणीतरी शिरूर लोकसभा लढवावी, तर तुमच्या मनात काय की कोणत्या नेत्याने ती लढवावी? पहिलं नाव एकनाथ शिंदे साहेब, दुसरं देवेंद्र फडणवीस साहेब, आणि तिसरं आपले अजित दादा. तुम्ही लढवावे. हा, हे या तिघांमधून कोणी लढवावी? म्हणजे जर झालं जर झालं म्हणजे असं होणार नाही, कारण मीच लढणार आहे. तिघांनी बाजूला हवं. नाही, पण त्या तिघांनी दुसरे आपापले मतदारसंघ शोधावेत. हो, हा डायरेक्ट मतदारसंघ मला सोडावा. म्हणजे नो कॉम्प्रोमाइज. नो कॉम्प्रोमाइज. अच्छा, बरं, या तिघांमधून कोणाचं भाषण तुम्हाला असं हवंय की यांनी माझ्यासाठी भाषण करावं? तिघांनी केलं चालेल, मला माहिती आहे. आपण जास्त म्हणाल तर देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस. अच्छा, चालेल, निघायचं. निघूया आता. काय आता? पण एक शेवटचं घेऊया. मग तुम्ही म्हणालात की नाही आम्हाला नाही नाहीच आम्हाला. का? आम्ही नाहीच आम्हाला म्हणून चालू की लोकसभा नाही. नाही, करू ना, विचार करू ना. तसं द्या राहते मगाशी म्हणाले आपल्याला ते लढू म्हणून. किमान आम्हाला विधानसभेचं बघा. ते नाही झालं तर मग आहे ना नगरपंचायतचा विचार करू, नक्की करू, काळजी नाही. ठीक आहे, जाऊ दे. जाऊ दे आता. आता आम्ही निघतो. हा, आता ठीक आहे, आता शिरूरचं आज क्लोज करून टाका. इकडे काय टिकावं लागत नाही आपला. काय आता तर आता पुढचा मतदारसंघ असेल तो खूप सस्पेन्स ठेवायचा आपल्याला, कारण तिथे खूप मजा येणार आहे, खूप रंजकदार Already तिथले गर्दी किस्से खूप होणार आहे. आहे, आणि already राडे खूप आहेत आम्हाला तिकडे. तिथे तर आम्ही काय म्हणतात मग तिकडे- 1% पण नाही आमचं आम्ही chance. तिकडे- पण आम्ही प्रयत्न करा. एवढंच सांग, मला विचारायचं हा. आहे की तिथं जर तुमच्या उमेदवारीचं निश्चित झालं तर मला कळवा, म्हणजे मला हा, मग तिकडनं वीरू राहील, इकडनं जय राहतो. हा, चालेल ना असं. हा, असेल. सर स्पॉन्सर करतील आमचं सगळं. थँक्यू. चला, धन्यवाद. कुठे होता तू? याला वाटलं हरवलोय. अहो, कांदे बघत होतो मी. तर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया शिरूर मधल्या जनतेचा कौल हा कोणाकडे आहे. लोकल आहात का? इकडचेच आहात का? स्थानिक? लोकसभेच्या निवडणुका लागल्यात माहितीये का? आढळराव पाटलांना आज अजित पवारांनी स्वतः म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लढण्यासाठी तिकीट फायनल केलंय, हा. आणि त्यांच्या विरोधात आता अमोल कोल्हे पण उभे राहतील. कोणाला करणार मतदान? अमोल कोल्हे निवडून येतील सरळ. का अमोल कोल्हे का? पहिला माणूस भेटलाय शिरूरमध्ये जो अमोल कोल्हे निवडून येतील म्हणताय. 100% निवडून येतील. कोल्हे साहेबांनी कामं केली आहेत ते का? का नाही सांगत मी, पण 100%. पण कोल्हे साहेबांनी कामं केली आहेत का 5 वर्षात? हो, काम करायला काय जायचं? कोल्हे साहेबांसारखा हुशार आणि संसदपटू कोण नाही. काही संसद आढळरावांनी काम नाही केली. बाहेर काही शेतकरी म्हणाले ते 5 वर्ष मतदारसंघात 5 फिरले पण नाही. वर्ष खासदारांचं काम आहे का 5 वर्ष इथं प्रत्येक गावात यायचं? मग खासदाराचं काम काय असतं? खासदाराचं काम आहे लोकसभेत लोकांचे प्रश्न सोडवायचे. काय काका, कोणाला देणार मतदान यावेळेस? आम्ही आढळराव. आढळराव का? वा वा, या आता समोरासमोर या. चला. आढळराव म्हणतात. या समोरासमोर घ्या खुर्ची, समोरासमोर घ्या खुर्ची. हा, आता म्हणले की आता ऑन कॅमेरा म्हणले ते ऑन काका, इकडे कॅमेरा बसा, इकडे. त्यांचं काम केलं तर त्यांनी पद संपते. नाही, मला सांगा. पण का बरं आढळराव नका? आढळराव आमची निष्ठा आहे पहिल्यापून. गावाले निष्ठा म्हणजे कामं केली आहेत की फक्त निष्ठा? नाही, कामं केली ना. मग कोल्हेनी कामं नाही केली? कोल्हे फिरकलेच नाही 5 वर्ष. हा, ते बघा, म्हणताय ते कोल्हे म्हणतात फिरकले कोल्हे 5 5 वर्ष. वर्ष. तर हे असंच होणार. हे विरोधकांचं हे असंच राहणार. तुम्ही दोघे मित्र आहात का? हा, पक्के मित्र आहे. मग राजकीय दुश्मनी? राजकीय दुश्मनीला दोघांनी पण एक एक काम सांगा की कुठली कामं त्यांनी जास्त केली आणि कुणी जास्त काम केलं ते सांगा मला. अहो, हे बैलगाड्याची शर्यत ही अमोल कोल्ह्यांनी हो, मारली. असं नका म्हणू. सगळे नाही दादांचं श्रेय. तुम्ही जर संसदेत मुद्दा पटून हा दिला, संसदेत पटून मुद्दा आहे ना, संसदेत पटून मुद्दा ज्या वेळेस तो 10 वर्ष दादा वनमंत्री- झगडलेत. त्या झगडण्याला काय अर्थ नाही. जो मुद्दा आहे, ज्या वनमंत्र्याला काय, जो हा प्राणी कसा आहे, हा मुका प्राणी आहे, त्याला काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, ह्या पद्धतीनं त्यांनी जेव्हा अमोल कोल्हे साहेबांनी पटवून दिलं ते त्यांना पटलं, त्याच्यावर हे सगळी हे झाली. आढळरावांनी बाणावर निवडणूक लढवावी की घड्याळावर? दादांकडून की शिंदेकडून? नाही, तो त्यांचा प्रश्न आहे ना.
काहीतरी असेल ना. नाही आमच्या मनात अहो, हे त्यांना कळतच नाहीये नाही, नाही, मग- तत्वनिष्ठा, हे कळतच नाही त्यांना. आढळरावांनी गावाला म्हणले, शिंदे हो. साहेब, मला सांगा शिंदे साहेब की अजित दादा? का शिंदे साहेब की अजित दादा? नाही आम्ही मूळचे ठाकरे गटाचे आहेत. हैया! काय इकडे काय करतोय सकाळ सकाळ? आम्ही नाश्ता वगैरे झाला का? हा नाश्ता वगैरे झाला. हा काय लोकसभेच्या निवडणुका लागल्यात, कोणाच्या बाजूने वारं आढळरावच्या बाजूने. आढळराव का हो, कोल्हे का नाही? कोल्हे नाही इकडे फिरकलाच नाही. कोल्हे का बरं असं? पण ते तर सांगतात की मी मतदारसंघात. फिरकलाच नाही. एकदा फक्त शरद पवारच्या सभेला पाहिला आम्ही, त्याच्यानंतर काही दिसलंच नाही कोल्हे. पण ते सांगतात मी मतदारसंघात जातोय. लोक नाही 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 आम्हाला तर नाही दिसला. नाही तुम्हाला दिसले का कोल्हे? नाही ना नाही दिसले. कोणाला केलं मतदान 5 वर्षापूर्वी? कोल्ह्याला होय. काय म्हणजे बदल घडवतील असा विश्वास होता? नाही नाही तसं काय नाही करायचं असतं कोणाला म्हणून केलं बाकी काय. आढळरावांनी याच्या आधी असताना काय केला का, विकास केला का शिरूरचा? पैकी केला. हा? काय काय केलं? चांगले रस्ते वगैरे सगळ्यांचंच काम व्यवस्थित. अहो, पण तुम्ही म्हणताय विकास केला, मग मागच्या वेळेला पाडलात का तुम्ही? मागच्या वेळेस का नाही मत का नाही दिलं मग? मागच्या वेळेला काय झालं, संभाजी महाराजाची मालिका होती ना, त्यामुळे लोक जरा व्हायबल झाली आणि त्यामुळे मतदान कोल्ह्याला लोकांनी केलं. तुम्ही म्हणताय की त्यांच्या टीव्हीच्या ज्या फेम आहे हा, त्या प्रेम- फेम मुळे त्यांना इकडे मतदान प्रेममुळं झालं. मतदान झालं त्यांना. आपण पवारांनी पण ताकद लावली होती की. पवारनी जरी ताकद लावली ना, पण फ्रेममुळे बरंच मतदान त्यांना. पण जाहीर सभा झाल्या, आढळरावांच्या पण सभा झाल्या. आढळरावची सभा झाली तर लोक होतीच ना सभेला भरपूर. पण आढळरावांना पाडण्यासाठीच पवारांनी ते कोल्हेंना दिलं होतं का तिकीट? पवारांनी हे केलं ना, मग मतं कशी फिरली मग एवढी? केवळ त्याच्यामुळे मालिकेमुळे मतं फिरली. महिला भाऊक झाल्या, महिलांचं मतदान कोल्हेला जास्त पडलं, त्यामुळे आढळरावांचं हे झालं ना. आढळरावनी सुद्धा वैयक्तिक आपण 3 लाखाचं लीड आहे, ते लीड आपल्याला पडणार आहे, त्यामुळे दादांनी सुद्धा दुर्लक्ष केलं. कोल्हेंनी काम केलं म्हणतात. कोल्ह्यांनी काय केलं? काहीच नाही केलं का? काहीच नाही केलं. अहो पण ते सांगतात ना, आमच्या समोर सांगतात. काही सांगू द्या, त्यांनी समाजासमोर येऊन सांगू ना, केलं म्हणून घरात बसून काय उपयोग नाही ना. काहीच केलं नाही. ते घरात बसले होते. काहीच नाही केलं त्यांनी. काय केलं त्यांनी अहो, तुम्ही? त्यांची भाषणं किती असतात संसदेतली? अहो त्यांची भाषणं का असतात तिकडे, इकडे काय? अहो त्यांना संसद रत्न मिळालाय. अहो तुम्हाला घरात बसून खा. आणखी काय हवं सांगा तुम्हाला? शेतकरी म्हणून आणखी काय काय हवं तुम्हाला? खत औषधावरच्या सबसिडी दिली पाहिजे ना आम्हाला, खत औषधावरती. कारण खत औषधाच्या किमती आहेत ना खूप पटीने वाढलेल्या आहेत. 500 रुपयाची गोण आजच्या काळामध्ये 1600-1700 रुपये द्यावं लागतं, आणि ते टाकल्याशिवाय पर्याय नाही. आणि औषध सुद्धा फवारणी करावंच लागते. आता हा फार हा काय 1000 रुपयाच्या आत एक फवारणी होत नाही. 10 क्विंटल सुद्धा फवारणी करायची. आज कांद्याचं बी झालं तरी 10,000 रुपयात होतोय, आणि त्याला फवारणी 30,000 रुपयाची लागते. 30,000 रुपयाची किती आता किती भाव आला बरं? आता किती मिळाला? आता साधारण 12, 13, 14 रुपयापर्यंत भाव आहे. पण हा भाव 16 रुपयाच्या पुढे राहिला पाहिजे कमीत कमी. तेव्हा शेतकऱ्याला कसं तरी रुपया भेटू शकतो. बरं, तुमचं सगळं ऐकलं आता आम्ही. ठीक आहे, आता आढळराव आहेत किंवा कोल्हे असतील, या लोकसभेला शिरूर मधून आम्ही पण उभं राहणार आहे. तुम्ही सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तुमचे. आम्हाला तुम्ही मतदान करणार का? आम्ही आता पुण्यात होतो, पुणे सोडलं. पुण्यात काय आमचा टिकाव लागला नाही. तिकडे लय मोठी मोठी लोक उभी आहेत, इकडे पण मोठीच लोक उभी आहेत. पण तुम्ही आता समजा आढळरावांचं नाव घेत आहे, आमचं बोला आता. आम्हाला देणार का मतदान? देऊ ना. नवीन बाबा देणार का? देणार ना मग देणार. आता तुम्ही उभे राहिले तर द्या ना. तुम्ही बोललात तर भरतो आम्ही फॉर्म. तुम्ही बोललात तर फॉर्म भरतो आम्हाला मतदान. त्या काकांना विचार. दिलं तर पाहिजेच. नवीन नवीन चेहरे ना. आम्ही खर्च करून मतदान करतो. बोला. हा, तुमचा खर्च करून मतदान करतो. बोला. आम्ही करून मतदान करतो. बोला. आहे ना, आहे ना. आले पाहिजे ना तुम्ही. माणसं द्या ना. माणसात आले पाहिजे. आता हे काय, आता रस्त्याने जाताना तुम्ही दिसला मग आम्ही आता आले तुम्ही, आणि परत 5 वर्ष अहो, आम्ही माणसात येणार ना. आम्ही बाईकवरून फिरतो, आम्ही गाड्यांमधून फिरत पण नाही. आज तुमचं काम झालं. तुम्ही आज खासदार आमदार तेच करतात. अहो, तुम्ही 5 हो, पण आम्ही समोरून आलोय बाईक घेऊन तुमच्याकडे. आमच्याकडे एसी तिसरी सीट आहे. गाडी आम्ही नाही तुम्हाला फिरत, आम्ही बसवतो घोड्यावर गाडीवरती. फिरतोय. चांगले ते मान्य आहे. पाहिजे. तुम्ही 5 वर्ष परत भेटणार का आम्हाला? 5 वर्ष भेटाय पाहिजे ना. तुम्ही सांगा, आठवड्याला तुमच्याकडे केळी खायला येतो मी. आता खायची का? बरं ऐक ना, मी काय म्हणतोय वीरू, मी काय म्हणतोय, मला आता जरा या लोकांशी बोलल्यावर जरा मला होप्स वाटतात की कदाचित आपल्या दोघांपैकी किंवा दोघंहीला एकच दोघं कसं? दोघांपैकी एकाला जरी तिकीट इकडे न मिळालं किंवा आपल्याला
जर राहिलीच तर मला असं वाटतं की लोकांचा कौल आपल्या बाजूने येऊ शकतो. आज आम्ही आढळरावांशी बोललो, शेतकऱ्यांशी बोललो, बाजार समितीतून फेरफटकाही मारला. पण एकंदरीत पाहता शिरूर लोकसभा मतदारसंघात आमचा टिकाव लागेल असं आम्हाला अजिबात वाटत नाही. त्यामुळे हे आलेलं अपयश पचवून आता आम्ही यशाच्या दिशेनं वाटचाल करतोय, म्हणजेच पुढच्या मतदारसंघात. तोपर्यंत पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.